इंद्रजिताच्या चित्ता चरण वंदनिया माता होय सांगता उल्हासे. अशा प्रकारे इंद्रजित रडत होता, दुःख व्यक्त करत होता. ब्रह्मदेवाचं नाव घेतलं. ब्रह्मदेव हजर झाला. इंद्रजितानं ब्रह्मदेवाचं दर्शन घेतलं. बघितलं कुणाला? ब्रह्मदेवाला बघितलं. धीर आला, आनंद वाटला. स्वामी बोलिते वचनयुक्ती गळा बांधणी मारुती तू आणि शिला लंके प्रती मज उपहती का झाली. हो आणि हे देवा ब्रह्मदेवा, तुम्ही सांगितलं होतं, अरे इंद्रजिता, रणाच्या ठिकाणी तू काय करशील? हनुमंताच्या गळ्याला पाश बांधतील, दोर बांधतील आणि लंकेला घेऊन येतील असं तुम्ही म्हणलात. असं म्हणलं आणि माझं ते काम झालं नाही. काय झालं? माझा अपमान झाला. अशा प्रकारे इंद्रजित आणि बोलू लागला. तो राक्षस राजास राजसुत सत्राष्ट्र प्रती असे पुसत कैशनी बांधावे हनुमंत सुत त्याशी निग्रार्थ मज सांगे. आणि अशा प्रकारे हनुमंताला बांधायचे, घेऊन जायचे, पुढचं कार्य करायचे. मग कसं करावं असा विचार आणि त्या ठिकाणी विचार आणि करू लागलेला आहे. हनुमान हरिहरा वैद्या तया माझ्यानी न करवे बंद कपिशी न चले माझा क्रोध वाक्यावध बंधनी. हरिहर सुद्धा त्या ठिकाणी हनुमंताला बांधू शकत नाही. माझा इलाज या ठिकाणी नाही. अशा प्रकारे आणि त्या ठिकाणची घटना आहे. काय करायचं ब्रह्मदेवा? अशा प्रकारे आणि बोलू लागलेला. इंद्रजिताची आदिल हस्ती बंधन पावनी मारुती आणि गेला लंके प्रती ते वचन युक्ती सत्य करा. आणि त्या ठिकाणी हनुमंताला बांधायचं, लंकेला न्यायचं आणि इंद्रजिताच्या हातानं न्यायचं. पण तिथं थोडा अडफट आहे. हो इंद्रजिते, त्या इंद्रजिताच्या हातानं तो बांधला जाऊ शकत नाही. कारण हो कसा हनुमंत असणारा बुद्धिमत्ता वरिष्ठ आहे. 11वा रुद्र आहे. अशा प्रकारचा पराक्रमी आहे आणि या ठिकाणी विचार चाललेला आहे. असत्य नव्हे ब्रह्मवचन कपिस ब्रह्मप्राश बंधन नारदे सांगितले आपण ते आठवण मज झाली. नारद मुनीनं सांगितलेलं होतं भविष्य. त्रिकाल ज्ञानी नारद मुनी. हनुमंताला बांधलं जाईल, लंकेला नेला जाईल. ब्रह्मदेवाचं वचन आहे. हे ब्रह्मदेवा, हे वचन तुम्ही पूर्ण करा. हनुमंताला बांधायचं आणि लंकेला न्यायचा. स्वामीने कृपा करणी द्यावे ब्रह्मपास बंधन तेने मी हनुमंता बांधन मग स्मग्नता वाढवी. आणि अशा प्रकारे त्या हनुमंताला इंद्रजिताच्या ते असणारा पाश द्यायचा. सप्तपाश आहे, त्याच्यामध्ये हा असणारा जो पाश आहे आणि मग तो हनुमंत आणि लंकेला न्यायचा. अशा प्रकारचा आणि विचार आहे. याशी ब्रह्मपास नेदिता मित्यमानी ब्रह्मवाक्यता दिदल्यानं बांधावे हनुमंता प्रत्यार्थ दिदले. हनुमंताला ब्रह्मदेव सुद्धा बांधू शकत नाही. कारण नामधारक हनुमंत आहे. सदोदित राम नाम त्याच्या तोंडामध्ये आहे आणि ज्याच्या तोंडामध्ये राम नाम आहे त्याला काळ सुद्धा बांधू शकत नाही. जेवढी महती राम नामाची आहे, पण वचन ब्रह्मदेवाचे हे खोट आणि करायचं नाही. विचार या ठिकाणी चाललेला आहे. इंद्रजित ब्रह्म पास घेऊनी मोकली
पास दिलाय, ब्रह्मपास, आणि इंद्रजित त्या कामाला लागलाय. पण हनुमंत त्या ब्रह्मपाशामध्ये इंद्रजिताकडून बांधला जाऊ शकत नाही. काय करावं अशा प्रकारे इंद्रजिताला विचार पडलेला आहे. इंद्र यम वायू वरुण याचे हनुमंता वरदान, शशी सूर्य वनी ईशान याचे वरदान हनुमंता. हो, आणि सर्व दैवत असणारे आपल्याला माहिती आहे त्यांनी वरदान दिलेले हनुमंताला, आणि त्या वरदानामुळं हो कुणीच हनुमंताला जिंकू शकत नाही. सप्तपास बांधू शकत नाही, ब्रह्मपास सुद्धा बांधू शकत नाही. अशा प्रकारची ख्याती हनुमंताची आहे. हनुमंत अशा प्रकारचा आणि पराक्रमी आहे, कारण जन्मचा सूर्याला जिंकायला म्हणजे खायला गेला त्यावेळेस हो, आणि वायुदेवाच्या कृपेनं काय झालं, सगळी हवा खुंटीत गेली म्हणून देव